नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडीमध्ये. बघा, तुम्हाला भाजी घ्यायची असेल, तुम्ही कास्तकार असेल, तुम्ही व्यापारी असेल, आपला व्हिडिओ जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण फायद्याचा राहील. भाजी घ्यायच्या पहिले आपला व्हिडिओ बघून भाजी घ्या. तुम्हाला ठोकची रेट मिळेल, चिल्लरचे रेट मिळेल, सगळे रेट मिळणार. चला मग बघू आता यवतमाळ सब्जी मंडी आपले काय भाव कपूर राहिले. चिल्लरचे ठोकचे जे बी रेट आहे ते सगळे दाखवून तुम्हाला सांगतो. पण आपला चॅनल सबस्क्राईब जरूर करता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करता मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करता. तर आपण विचारू आता बरबटी पन्नीचे काय आहे. चिल्लरचे तर पाहिलेच आपण, पन्नीचे बी पाहू. भाऊकडे आले आहे टमाटे कॅरेट विचारू आपण अन्नाला. भेंडी पहिले भाऊला सारे काय उभा विचारू त्याला. फणस काय म्हणते तर शारिक भाई. चला मिरचीचे पन्नीचे भाव विचारू. पोरवाला मध्ये काय म्हणते आज पन्नी तर. मित्रांनो त्रिकुटा कंपनी झालो आपण. वांग्याच्या पन्न्या दिसून राहिल्या भावाकड विचारू आपण. भाऊकड काय म्हणते. चला आपण शिमला मिरचीची पन्नी विचारू मित्रांनो. दादा आपल्याकडे कोणकोणता माल आलता आज. फुलगोबी, पत्तागोबी, वांगे, फुलगोबी. चला मित्रांनो जगन्नाथ कंपनी झालो आपण विचारू आता बरबटी पन्नीचे काय आहे. चिल्लरचे तर पाहिलेच आपण, पन्नीचे बी पाहू. काय म्हणते पन्नी. 50 रुपये किलो. बघा मित्रांनो एसके कंपनी झाला आपण. बरबटी मला बढिया दिसून राहिली, ढेमचा पण दिसून राहिले भाऊकड बढिया. विचारा आपण काय म्हणते बरबटी आणि ढेमचं का भाव म्हणते तर. भाऊ बरबटी का भाव चालू आहे. 40 रुपये किलो. फक्त 40 रुपये किलो. आणि आपली हे ढेमचं पन्नी 20 रुपये किलो लागेल. मित्रांनो आता गोबी काय चालू आहे बघू आपण. 2-3 दिवस झाले ओळी येऊन आपण बघू आता काय म्हणते बढिया गोबी येऊन. मी माल चांगला येऊन राहिला मित्रांनो. काय म्हणते गोबी 20 रुपये किलो. फक्त 20 रुपये किलो. चिल्लर मध्ये दे बी. चला ठोक मध्ये बी विचारू. मिरची काय म्हणते आज. 60 रुपये झाले. 60 रुपये झाले. हो यार 2-3 दिवस लय महाग होती मिरची. आता 60 रुपये झाले ना. पण बघा मित्रांनो आज गुरुवार आहे. भाजीमध्ये उठाव कमी दिसत आहे मला. भाजीचे भाव बी कमी दिसू राहिले. सगळे जवळपास सगळेच भाव कमी दिसू राहिले. मिरची पण आज कमी झाली मित्रांनो. बघून घ्या मिरचीचे भाव. जे 100 रुपये किलो खपूर राहिली होती मिरची, आज ते कमी झालेले भाव बघू. दाखवतो तुम्हाला काय भाव काय नाही तर. आज मिरचीचे भाव पण कमी झालेले आहे. बाकी सगळेच भाव कमी झाले आहेत जवळपास. चला आपण साईबाबांमध्ये जाऊ मित्रांनो. बघा भाऊकडे आले आहे टमाटे कॅरेट विचारू आपण अन्नाला. भेंडी पण विचारू. अन्ना टमाटे कॅरेट बोलो. 100 रुपये कॅरेट. 100 रुपये लागेगा. हो. कितना 20-25 किलो भरती. 23 किलो मित्रांनो. बघा गावरान टमाटाला 100 रुपये कॅरेट. चला मित्रांनो एस कंपनी झालो. फणस दिसू राहिले भाऊला. शारिक काय उभा विचारू त्याला. फणस काय म्हणते तर शारिक भाई. फणस क्या भाव आहे. 35. आज बढ़िया समार आला आहे मार्केट मध्ये. विचारू आपण का भाव. अहमद भावले भैया ये 20 ही है सिर्फ. कौन सा ये वाला 20 है. ये 20 और ये वाला ये हरा बढ़िया दिख रहा नहीं. 30 है 100 में 4. 100 में 4. 30 रुपये किलो आले. 250 रुपये मन. 250 रुपये मन. 250 रुपये. मेथी बढ़िया दिसू राहिली ना मला. मेथी 40 रुपये किलो है. 40 रुपये है क्या. मेथी अभी थोड़ी बढ़ गई है ना. अभी 30-40 चालू है. पालक लोकल माल है देखो. पालक भी बढ़िया लोकल माल है मित्रांनो. बढ़िया पालक आहे. सिर्फ 30 रुपये. 30 रुपये किलो ना. 30 रुपये किलो. चला बघू समोर जाऊन पण बघू आपण का पोझिशन आहे आजची. तर तसे तर भाव मला कमीच दिसू राहिलेले आज. फुलकोबी घ्या, पत्ता गोबी घ्या, कोणता माल घ्या कमीच आहे जवळपास भाव आज आहे ना. सगळे भाव कमीच आहे जवळपास. चला मिरचीचे पन्नीचे भाव विचारू. पोरवाला मध्ये काय म्हणते आज पन्नी तर. पन्न्याचा भाव काय म्हणते मिरची आहे काका. 50 का झाली कमी. अर्ध्यावर झाली डायरेक्ट. मित्रांनो त्रिकुटा कंपनी झालो आपण. वांग्याच्या पन्न्या दिसू राहिल्या भावाकड विचारू आपण. भाऊकड काय म्हणते तर वांग्याच्या पन्न्या. आणि ही काकडी दिसू राहिली मला. नवीनच काकडी दिसू राहिली. हे बघा काकडी विचारू. प्रदीप भाऊला काय म्हणते पोषण तर वांग्याची वगैरे. भाऊ वांगे काय म्हणते. वांगे 200 रुपये पन्नी. किती किलो आहे ते. 16-17 किलो. 16-17 किलो आहे ना. 200 रुपये पन्नी. 200 रुपये फक्त. 200 रुपये. आणि काकडी 20 रुपये किलो. काकडी 20 रुपये किलो. चाल 50 रुपये किलो मिर्ची. 150. 150 वाली 50. 150 वाली 50. 150 वाली 50 रुपये किलो मिर्ची. किलो चौलाई 30 रुपए किलो. भेंडी चौलाई 30 रुपए किलो. भेंडी 30 रुपए किलो. चौलाई 30 रुपए किलो. भेंडी चौलाई 30 रुपए किलो. चला आपण शिमला मिरचीची पन्नी विचारू मित्रांनो. का भाव चालू आहे शिमला मिरचीची पन्नी तर. पन्नी चालू आहे 500 रुपये. चिल्लर चालू आहे 60. चिल्लर चालू आहे 60 रुपये आणि पन्नी चालली आहे 50 रुपये. 10 किलो असेल ना याच्यात. 10 किलो दुकान आहे. बघा 2-3 व्हेरायटी शेंगला आहे. 50 रुपये 60 रुपये किलो आहे मित्रांनो. गाजर 30 रुपये किलो कापूर राहिले.
चायना काकडी 20 रुपये 25 रुपये किलो आहे, ते 40 रुपये किलो आहे मित्रांनो काकडी. आज सगळ्याच मार्केट डाऊन झालाय मित्रांनो, सगळ्याच भाव डाऊन झाले जवळपास. गोबीचे भाव विचारू, कारल्याचे भाव विचारू आणि चवळीच्या शेंगा बी दिसत आहे. क्या बोलतो भाई कमलेश? कारले 20 रुपये किलो. 20 रुपये किलो कारले. आरक्षण आहे. फुलगोबी 20 रुपये किलो. गोबी 20 रुपये आणि चवळीच्या शेंगा 40 रुपये किलो. 40 रुपये. क्या बात 30 रुपये किलो? अरे आज बडगे आहे ना, बडगे आहे ना. चला 30 रुपये किलो. चला आपण गौतम कंपनी जाऊ मित्रांनो, विचारू भाऊला कोणता माल आलता आज. दादा आपल्याकडे कोणकोणता माल आलता आज? आपल्याला फुलगोबी, पत्तागोबी, वांगे. फुलगोबी काय भाव खपली? फुलगोबी 10 रुपये. 10 रुपये किलो फक्त. पत्ता गोबी? पत्तागोबी 10 रुपये, 12 रुपये. पत्ता बी 10-12 रुपये किलो. एका पनीत किती बसते जवळपास? पत्ता गोबी 20 किलो. आणि फुलगोबी फुलगोबी 15-16. 15-16 किलो आहे ना. आणि वांगे वांगे 200-250. 200-250 खपले आहे ना. त्याच्यात ते 15-20 किलो असेल ना. हा. हे बघा वांग्याच्या पन्न्या मित्रांनो खपल्या भाऊ कल्ल्या. फुलगोबी बी खपली जवळपास, पत्तागोबी खपली. तुम्हाला भाव दिलेलेच आहे. कास्तकार आहे, त्यांनी कोणते माल आणला होता, कुठून आणला होता सगळं विचारू आपण. भाऊ तुमचं नाव सांगा पहिले. वैभव वानखडे. वैभव वानखडे. कोण्या गावचे आहे तुम्ही? माऊली. माऊली. काय आणलं होतं आज? बरबटी. बरबटी खपली का? कपली कपली. भेटले चांगले भाव? 50 रुपये भेटली. 50 रुपये भाव भेटले ना. परवडते ना 50 रुपये भावात? हा. चला भारत कंपनीत, चला भारत कंपनीत जाऊ मित्रांनो. टमाट्याची पोषण विचारू भाऊला. कॅरेट घ्या लागते आपल्याला. भाऊ टमाटर काय म्हणते आज? 100 रुपये. फक्त 100 रुपये. फक्त 100. चला मित्रांनो, वटाणा आला होता, संपला आज. विचारू भावाला काय म्हणते आज वटाणा का भाव खपला होता? 30 रुपये किलो बस. टमाटे 100 रुपये, 80 रुपये कॅरेट. अरे चला आपला चॅनल सबस्क्राईब जरूर करता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करता मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करता.